तर विनोद तावडेंना खासदार करण्यामागं नेमकं भाजपची काय रणनीती असेल? कारण आपण बघतो की या तिघांच्या मध्ये अमित शहा यांचा एक त्रिकोण आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अमित शहांची पंतप्रधान पदाचे सक्सेसर म्हणून ओळखले जातात आणि नरेंद्र मोदींच्या नंतर अमित शहांच्या बरोबरीनं देवेंद्र फडणवीस हे संघाचे लाडके म्हणून आणि योगी आदित्यनाथ हे हिंदुत्ववादी आयडॉल म्हणून एक प्रकारचे हे दोन नेते हे अमित शहा यांना सक्सेसर वाटतात. त्यामुळे आपण पाहिलं असेल तर एका बाजूला दुसऱ्या बाजूला इथं देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात एकनाथ शिंदेंना कोण ताकद देतंय, त्यांना कोण खतपाणी घालतंय हेही आपल्याला माहिती आहे. आणि विनोद तावडे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये इथं आले होते त्यावेळी विनोद तावडेंच्या कडस ऐन निवडणुकीमध्ये पैशाचा व्यवहार केल्याबद्दलचे आरोप होणे, त्याबद्दलचं सगळी चर्चा होणं, हे कुणी घडवून आणलं हे आपल्याला त्यावेळची चर्चा माहिती असेल. त्यामुळं अमित शहा विनोद तावडेंना नेमकं काय जबाबदारी देणार किंवा अमित शहा विनोद तावडे नेमकं महाराष्ट्राबाबतीत काय निर्णय घेणार, या सगळ्या गोष्टीमुळे फडणवीसांची चिंता वाढू शकते. म्हणजे विनोद तावडेंचं राज्यसभेत जाणं आणि पुन्हा मंत्री होणं ही सगळी गोष्ट कदाचित फडणवीसांना अडचणीत ठरू शकते अशी परिस्थिती आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यसभेचे नुकत्याच महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि 7 राज्यसभेचे खासदार बिनविरोध निवडून आले. त्याच्यामध्ये शरद पवारांची खूप चर्चा झाली. शरद पवार आता प्रकृती अस्वस्थ असले तरीसुद्धा त्यांना जाण्याची का घाई आहे, त्यांना कशाची आवड आहे किंवा का त्यांनी जावं, अशा प्रकारची महाराष्ट्रात चर्चा होत असताना एका गोष्टीकडे मात्र आपलं दुर्लक्ष झालं. ते म्हणजे महाराष्ट्रातून विनोद तावडे हे खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत आणि विनोद तावडेंचं आणि महाराष्ट्राचं एक राजकारण हे फार चर्चेचा विषय झालेला आहे. म्हणजे ज्या वेळेला एकनाथ खडसे असतील, प्रमोद महाजन असतील, त्यानंतर त्या काळा परिस्थितीमध्ये नितीन गडकरी असतील, या सगळ्या देवेंद्र फडणवीस या समकालीन राजकारणामध्ये विनोद तावडे हे अतिशय महत्त्वाचं नाव आपण घेत होतो. म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या पासून ते विनोद तावडेंच्या सगळ्यापर्यंत ही सगळी लोक म्हणजे विद्यार्थी परिषदेच्या मुशीतून तयार झालेला हा कार्यकर्ता संघटनात्मक पातळीवर अतिशय स्ट्रॉंग होता आणि विरोधी पक्षनेते असतील किंवा वेगवेगळे शिक्षण मंत्री असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मंत्रिपदं सुद्धा विनोद तावडेंनी भूषवलेली आहेत. त्यामुळे त्यांची खासदार होणं, निवड होणं आणि ते दिल्लीला जाणं या मोठ्या राजकीय घडामोडीकडे या सगळ्या गोंधळामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे. तर विनोद तावडेंना खासदार करण्यामागं नेमकं भाजपची काय रणनीती असेल? विनोद तावडे फक्त खासदार म्हणून थांबतील का? तर तशी शक्यता नाही आहे. कारण विनोद तावडेंना तिथं केंद्रामध्ये मंत्रिमंडळ जो विस्तार आहे किंवा रिशफल जे होण्याची शक्यता आहे. आता हरदीप सिंग पुरी यांना पेट्रोलियम मंत्री आता आहेत, ते पण शेवटी त्यांचं एफस्टीन फाईलमध्ये नाव आलेलं आहे. त्यामुळे त्यांचं असेल किंवा बाकीच्या मंत्र्यांना ज्यांचे कामाचा आढावा बरोबर नाही अशांना डचू देण्याची शक्यता आहे. त्यामुळं विनोद तावडे हे केंद्रीय मंत्रिमंडळात जातील अशी शक्यता दिल्लीच्या वर्तुळात वर्तवली जाते. तर विनोद तावडेंच्यावर विश्वास असा आहे की विनोद तावडेंनी बिहारमध्ये प्रभारी म्हणून काम केलेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये काम केलेलं आहे, छत्तीसगडमध्ये काम केलेलं आहे, चंदीगडमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं एक रणनीतिकार म्हणून आणि राज्यामध्ये चांगलं प्रभावी संघटनात्मक काम म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि दिल्लीत सुद्धा ते जे पी नड्डांच्या जवळच तिथं निवासस्थानामध्ये राहत असल्यामुळं त्यांचे जे पी नड्डा आणि अमित शहा वगैरे या सगळ्या नेत्यांशी अतिशय जवळचे घनिष्ठ संबंध तयार झालेले. त्यामुळं आगामी काळामध्ये विनोद तावडे मंत्री होणं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याचे काय परिणाम होणं हे फार लक्षवेधी गोष्ट असेल. कारण विनोद तावडेंना महाराष्ट्र सगळा माहिती आहे आणि आता ते दिल्लीच्या राजकारणातून महाराष्ट्राकडे बघताना वेगळ्या पद्धतीनं बघतात. म्हणजे ज्या पद्धतीनं नितीन गडकरी यांची हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतील का अशी चर्चा होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतील का अशी चर्चा होती, पण केंद्रीय मंत्रिमंडळात ते वरली लागली. पण विनोद तावडे केंद्रीय मंत्रिमंडळात तिथं राहणार का? पुन्हा मग त्यानंतर मग ज्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून आले किंवा मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री म्हणून पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री आले, तर तशा प्रकारची परिस्थिती होईल का हे पाहायला लागेल. पण आता जर आपण पाहिलं तर विनोद तावडे खासदार होणं आणि त्यानंतर त्या मंत्रिपदाची वर्णी लागणं या गोष्टीवर लक्ष ठेवून राहायला लागेल. कारण आपण बघतो की या तिघांच्या मध्ये अमित शहा यांचा एक त्रिकोण आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अमित शहांची पंतप्रधान पदाचे सक्सेसर म्हणून ओळखले जातात आणि नरेंद्र मोदींच्या नंतर अमित शहांच्या बरोबरीनं देवेंद्र फडणवीस हे संघाचे लाडके म्हणून आणि योगी आदित्यनाथ हे हिंदुत्ववादी आयडॉल म्हणून एक प्रकारचे हे दोन नेते हे अमित शहा यांना सक्सेसर वाटतात. त्यामुळे आपण पाहिलं असेल तर एका बाजूला तिथं उत्तर प्रदेशमध्ये केशवप्रसाद मौर्य हे थोडीशी वेगळी भूमिका घेताना दिसतात योगी आदित्यनाथांच्या विरोधात आणि तिथं आपण बघतो की शंकराचार्यांचा आणि
योगी आदित्यनाथांचा वाद सुरू आहे आणि या वादाला कोण खतपाणी घालते अशी पण चर्चा तिथं सुरू आहे. दुसऱ्या बाजूला इथं देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात एकनाथ शिंदेंना कोण ताकद देतंय, त्यांना कोण खतपाणी घालतंय हेही आपल्याला माहिती आहे. आणि विनोद तावडे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये इथं आले होते त्यावेळी विनोद तावडेंच्या कडंच ऐन निवडणुकीमध्ये पैशाचा व्यवहार केल्याबद्दलचे आरोप होणे, त्याबद्दलचं सगळी चर्चा होणं, तर हे कुणी घडवून आणलं हे आपल्याला त्यावेळची चर्चा माहिती असेल. त्यामुळं अमित शहा विनोद तावडेंना नेमकं काय जबाबदारी देणार किंवा अमित शहा विनोद तावडे नेमकं महाराष्ट्राबाबतीत काय निर्णय घेणार, या सगळ्या गोष्टीमुळे फडणवीसांची चिंता वाढू शकते. म्हणजे विनोद तावडेंचं राज्यसभेत जाणं आणि पुन्हा मंत्री होणं ही सगळी गोष्ट कदाचित फडणवीसांना अडचणीची ठरू शकते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण बघतोय की जी अजितदादांच्या निधनानंतर जे मराठा नेतृत्वामध्ये पोकळी तयार झालेली आहे आणि ती पोकळी भरण्याचं काम आता एकनाथ शिंदे एक बाजूला करतायत. तर अशा परिस्थितीमध्ये स्ट्रॉंग मराठा लीडर म्हणून सुद्धा विनोद तावडेंना वेगळ्या पद्धतीची भूमिका पुढच्या काळात मिळू शकते. आणि जी आता दिल्लीच्या सूत्रांच्या मध्ये वर्तुळात चर्चा सुरू आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे. अर्थव्यवस्था अतिशय कुंठित अवस्थेमध्ये आहे. इराण अमेरिका युद्धामुळं आणि आसपासच्या जिओपॉलिटिकल परिस्थितीमुळे भारताच्या अर्थपरिस्थितीला सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती केली जाऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जाऊ शकतात अशी चर्चा असताना विनोद तावडे मंत्रिमंडळात जाणं, त्यामुळं पुढच्या 6 महिन्यामध्ये नेमकी काय भूमिका होते, काय चर्चा होते याच्याकडे लक्ष ठेवून राहावं लागेल. कारण विनोद तावडेंचं दिल्लीला जाणं आणि मंत्री होणं हे देवेंद्र फडणवीसच्या दृष्टीने चिंता वाढवणार का, हे आगामी काळ आपल्याला त्याचं काळ उत्तर देईल.